तर मला आपण या लेक्चरमध्ये घेणार आहे की नवीन जो चॅप्टर आहे आपला शेकडेवारी आणि टक्केवारी. खूपच महत्वाचा असा चॅप्टर आहे शेकडेवारी आणि टक्केवारी. आणि याच्यामध्ये कसं होतं की हा जो चॅप्टर आहे हा एक आपण बेस चॅप्टर पकडूया. जसं की जर तुम्हाला नफा तोटा काढायचा असेल तर त्याच्यामध्ये पण आहे. किती टक्के नफा झाला, किती टक्के तोटा झाला. जर आपल्याला शोधायचं असेल कमिशन असेल तर त्यामध्ये पण काय असतं, टक्केवारी असते. हर एक चॅप्टरमध्ये जो प्रॅक्टिकल बेस आहे त्याच्यामध्ये ही टक्केवारी असतेच. टक्केवारी शेकडेवारी असते. आणि जर हा चॅप्टर जर आपला एकदम व्यवस्थित क्लिअर झाला असेल, सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर असतील, तर आपल्याला बरेचसे चॅप्टर, बरेचसे मार्क्स आपण मिळू शकतो आपल्या येणारे जे एक्झाम असते त्याच्यामध्ये. सो हा चॅप्टर पूर्णपणे आपण काय केलेलं आहे की शेकड्यावर टक्केवारी हा जो चॅप्टर आहे आपण खूपच सोप्या पद्धतीने आणि ट्रॅडिशनल जे मेथड असतात की हा फॉर्म्युला पाठ करा आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल, तर हे आपण न करता अगदी कन्सेप्ट कसा क्लिअर होईल आणि तुम्हाला शॉर्टमध्ये आन्सर कसं काढता येईल हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये कव्हर केलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण समजून घेत की टक्केवारी काय असते. सो एकच लाईन मध्ये आपण टक्केवारी म्हणू शकतो की टक्केवारी म्हणजे काय, 100 पैकी किती. बघा, पूर्ण टक्केवारी म्हणजे हेच असतं की 100 पैकी किती. आणि हे ज्यावेळेस हे आपल्याला समजतं की टक्केवारी म्हणजे काय, तर त्यावेळेस आपण सर्व सर्व एक्झाम्पल काय होतं आपलं समजून येतं. सो कोणतीही गोष्ट जर आपण 100 पैकी घेतली तर आपण तिचं रूपांतर कशामध्ये होतं, कन्व्हर्जन टक्केमध्ये होतं. जसं की बघा, मी म्हणलं 50 जे आहेत ना ते आहेत 100 पैकी. 50 काय 100 पैकी आहे, तो आपण याला काय म्हणतो 50%. का? कारण ते 100 पैकी आहे. कोणताही नंबर, कोणतीही किंमत 100 पैकी म्हणजे टक्केवारी. 5 100 पैकी म्हणजे काय, 5% किंवा शेकडा 5. 25 100 पैकी म्हणजे किती, आपण म्हणणार आहे 25%. ठीक आहे ना. जर मी म्हणलं 10 20 पैकी, तर आपण टक्के नाही म्हणणार. का? कारण की 10ची जी किंमत आहे ती 20 पैकी झालेली आहे. ज्यावेळेस आपण ते 20 चे रूपांतर करू 100 मध्ये, तर त्यावेळेस काय होणार आहे की त्याला बोलणार आहे आपण टक्के. कसं करायचं पुढे आपण बघणारच आहे डिटेलमध्ये. पण बघा, 20 चे 100 काय होतील रे, कितीने गुणल्यानंतर होतील, 5 ने गुणल्यानंतर. सो आपण इथं 5 ने गुणून खाली, सो 5 विसापाची खाली 100 झाली. खाली 5 ने गुणले, सो वरती पण 5 ने गुणावं लागतं आपल्याला. सो 10 पैकी झाली तर 10 पंचे 50. 10 गुणले 5 50. सो 10/20 म्हणजेच काय, 50/100 म्हणजेच काय, 50%. बघा ना, 10 हे 20 झाले म्हणजे 50% झाले. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्हाला फक्त छेद बनवायचं 100 आणि छेद 100 ज्यावेळेस बनतो तर तुम्हाला काय भेटते, टक्केवारी भेटते. ठीक आहे. स्वतः याचा टक्केवारीचा उपयोग कुठे कुठे असतो बघा. म्हणजे टक्केवारीचा उपयोग आपण कोणत्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करणार आहे. जशी दुकानातील सवलत असेल, दुकानाच्या बाहेर लिहिलेलं असतं की 5% सूट, 10% सूट, 20% सूट. 20% सूट तर कोण देत नाही, पण म्हणायला असतं. पण ती सूट आपल्याला काय करता पाहिजे, त्या सूटवरचे प्रश्न असतील की ह्या दुकानात शर्टावर एवढी 5% सूट आहे, तर किती रुपये सूट झाली, किंवा तो शर्ट कितीला आपल्याला खरेदी किंमत काय असेल, विक्री किंमत काय असेल. परीक्षेचे गुण असतील. एखाद्या व्यक्तीला समजा 500 मार्कचा पेपर असेल तर पडले असेल 300 मार्क्स, तर किती टक्के पडले, ह्या टाईपचे प्रश्न असतात एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारले असतात एक्झाम मध्ये. खेळातील कामगिरी असेल, ठीक आहे ना, टक्केवारी मध्ये असते. तुम्ही बघा की याचा एवढा टक्के परफॉर्मन्स वाढलेला आहे, त्याचा टक्के परफॉर्मन्स कमी झालेला आहे, एवढे टक्के मार्क्स आपले काम तुला रन्स वाढलेले आहेत, स्कोर वाढलेला आहे. हे सर्व खेळातील कामगिरी बद्दलचे पण प्रश्न काय आहेत आपण सोडवणार याच्यामध्ये. आकडेवारीची तुलना असेल, सगळ्यात मोठं जे काय तुम्ही पर्सेंटेजचा जर कोणी उपयोग बघत असाल, तर त्या दिसतो आपल्याला तुलना करण्यामध्ये. कसं असतं की तुलना करताना काय होतं की काही काही वेळेस आपल्याला बेस बेस सेम नसतो. बघा, एक एक एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा 2 दुकानदार आहेत. एक दुकानदार काय करतो की 50,000चा माल खरेदी करतो आणि त्यानंतर तो काय काम करतो, 50,000चा माल विकल्यानंतर त्याला भेटतात 75,000 रुपये. 75 भेटले. दुसरा जो दुकानदार आहे तो काय करतो की 1 लाखाचा माल खरेदी करतो. 1 लाखाचा. आणि 1 लाखाचा माल खरेदी करून तो विकल्यानंतर त्याला जो ऍट द एंड जो त्याचा जो जेवढे कमवतो ती रक्कम आहे 1,25,000 रुपये. ठीक आहे ना, 1,25,000. आता माझा प्रश्न विचारला कोणी, ती कोणी जास्त कमाई केली, तर तुम्ही म्हणणार आहे इथे 1,25,000 दिसतात आणि इथं फक्त 75,000 दिसतात आपल्याला. पण बघा ना, 75,000 कोणावर आहेत, 50,000वर आहेत. 1,25,000 कोणावर आहेत, 1 लाखावर आहेत. सो आपण इथं डायरेक्ट तुलना करू शकत नाही, कम्पॅरिझन नाही करू शकत, कारण याचा बेस सेम नाही.
पण जर आपण याचं कन्व्हर्जन केलं 100 पैकी किती आणि याचं पण कन्व्हर्जन केलं 100 पैकी किती, लेट्स इथं 100 पैकी 5 आलेला आहे, इथं 100 पैकी 6 आलेला आहे, तर आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो की हा आता तुलना करू शकतो आपण की हा जो पहिला व्यक्ती आहे याने काय केलेला आहे, जास्त प्रॉफिट जे का नफा आहे त्याला जास्त भेटलेला आहे, 1% जास्त याच्यापेक्षा. सो ही जी तुलना आहे आकडेवारीची, ही तुलना झाली फक्त बिझनेस मध्ये झाली, खेळामधील तुलना असेल, कोणत्याही याची तुलना आपण काय करू शकतो, टक्केवारीचा उपयोग करून काढू शकतो आणि सर्वकडे हेच करतो. सो आपण बघा कोणकोणते प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहे ह्या लेक्चरमध्ये टक्केवारीचे, जे तुम्हाला सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे. सो पहिला आहे संख्येचा टक्का काढणे. ठीक, आपण प्रत्येक याच्यातले जो काही प्रकार दिसतो आपल्याला तो आपण डिटेलमध्ये घेणार आहे, प्लस अजून काही एक्स्ट्रा याच्यामध्ये घेतलेले नाही ते पण आपण एक्झाम्पल मध्ये घेऊया. सो संख्येचा टक्का काढणे असेल, 200 पैकी समजा एखाद्या व्यक्तीला 50 मार्क्स पडले असेल की टक्के पडले, टक्केवरून संख्या काढणे असेल, टक्केवारीमध्ये वाढ किंवा घट झाली असेल, जसं की एका गावची लोकसंख्या असेल ह्या वर्षी 5,000, तर नेक्स्ट वर्षी समजा 5% लोकसंख्या वाढली, त्यावेळेस पुढच्या वर्षी तर लोकसंख्या झाली किती, ठीक आहे ना. किंवा मग 5,000ची लोकसंख्या जर 7,000 होत असेल तर किती टक्क्याने वाढली, असे प्रश्न असू शकतो. तर हे प्रश्न टक्केवारीची वाढ आणि घट आपण कव्हर करणार आहे. त्यानंतर आहे तुलना संबंधित प्रश्न मग बोलले आपण, तर हे सर्व प्रश्न आपण काय करणार आहे, टक्केवारीच्या याच्यामध्ये कव्हर करणार आहे. सो व्हिडिओ जो आहे तो लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल की आपण तुम्ही जे आधी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करत होता आणि ह्या पद्धतीमध्ये सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन घेतो आपण की रामला 600 पैकी 200 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. सो आपण काय म्हणणार आहे की रामला 600 पैकी 200 गुण मिळाले तर त्याला किती टक्के भेटले. सो आपण काय करणार आहे की 600 पैकी 200 लिहिणार आहे, गुणवली त्याला काय करणार आपण 100 करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण याचं उत्तर काढू त्यावेळेस आपल्याला काय भेटले की रामला किती टक्के भेटले. सो सॉल्व्ह कसं करायचं बघा, जर छेदामध्ये 2 शून्य असतील, वरती पण अंश, आता बघा 100 अंशामध्ये आहे, 200 अंशामध्ये आहे आणि 600 कुठे आहे, छेदामध्ये. सो याचा अर्थ काय की आपण शून्य कट करताना अंशाचा एक नंबर आणि छेदाचा एक नंबर यांच्यामधले आपण शून्य काय करणार आहे, कट करू. सो विचार करा, मी करतो की 600 2 शून्य गेले आणि 100 काय गेले, 2 शून्य गेले. सो राहतं काय आपलं फक्त 200/6 आणि आपण ज्यावेळी 6 याला भागणार आहे तर आपल्याला काय भेटते, किती टक्के पडले. 6 18 2 राहता, 6 18 2 राहता, आपण एक पॉईंट घेणार आहे, एक शून्य देणार आहे, 6 18 2 राहतील, परत 6 सो आपण 2 डेसिमल पॉईंट पर्यंत जाऊयात. सो रामला किती टक्के भेटले, 33.33% काय भेटले असं त्याला टक्के भेटले असणार. साधा सिंपल प्रश्न. हा समजला असेल तर ठीक, नसेल समजला तर नेक्स्ट क्वेश्चन पण आपण त्याच प्रकारचा घेणार आहे. काय लिहिलं की एका बादलीत 20 लिटर पाणी आहे, त्यातील 5 लिटर पाणी वापरले तर किती टक्के पाणी वापरलेले. जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, आन्सर सॉल्व्ह करा, त्यानंतर मग व्हिडिओ तुम्ही परत चालू करू शकता. सो आपण म्हणू शकतो की 20 लिटर पैकी 5 लिटर वापरले. 5/20 म्हणजे काय, 20 पैकी 5. टोटल जे असतात ते केव्हा पण आपल्याला लिहायचे छेदामध्ये, किती कोणत्या पण प्रकारचा प्रश्न असेल, टोटल कुठे येतात, छेदामध्ये येतो. सो 5 हे वरती असले 20 गुणले काय करणार आपण त्याला 100 करणार आहे. आता गुणले 100च काय करायचं, कारण आपण काढायचं 100 पैकीच ना, टक्के काढतो म्हणजे काय करतो आपण 100 पैकीच करतो. सो आपण काय करणार आहे की 5/20 गुणले 100, बरं 20 एके 20, 20 5 100 आणि शेवटी 5 गुणले 5 25, काय 25%. म्हणजे 20 पैकी जर 5 लिटर पाणी वापरले तर आपण म्हणू शकतो की 25% पाणी काय झालेलं आहे, वापरलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, एका बॉक्समध्ये 20 गोळे आहेत, त्यापैकी 50 लाल रंगाचे आहेत, तर लाल रंगाच्या गोळ्यांची टक्केवारी किती. काय करू शकतो आपण, आपण म्हणणार आहे की 200 गोळे आहेत, त्यापैकी 50 लाल रंगाचे आहेत. सो 200 पैकी 50 लाल रंगाचे आहेत, गुणले काय करणार आपण त्याला 100 करणार. आता ज्यावेळेस आपण त्याला भागतो तर त्यावेळेस बरेच पद्धती असतात. काही जण डायरेक्ट 200 भागू शकतात, 100 1 100, 100 2 200. काही जण 0 पण कट करू शकता, काही फरक पडत नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीने व्यवस्थित, फक्त करेक्ट मेथडनं तुम्ही जर त्याला सिम्प्लिफाय जर केला तर तुमचं ऍट द एंड आन्सर हे सारखंच येणार आहे. ठीक आहे, सो आपण काय करू शकतो, 200 200 गेले. सो 2 काय राहतं, वरती 50 राहतो, खाली 2 राहतं.
आणि ज्यावेळेस तुम्ही 2 भागणार आहे, पे दुने 4 आणि बे पंचे 10, शून्य बाकी राहील आपली, आपण म्हणणार आहे 25%. जर तुम्हाला हा भागाकार येत नसेल तर तो भागाकार शिकून घ्या. अशा भागाकाराशिवाय आपल्याला बरेच मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ह्या भागाचा वापर करूनच आपण हा जो पद्धतीने भागाकार सोडवतो चमच्याकडून, तर त्याच्यामध्ये काय होतं, बराच वेळ पण जातो, बऱ्याच स्टेप्स पण येतात ज्या अननेसेसरी असतात. सो हे जे आहे, हा काय करा की ह्या भागाकार शिकून घ्या. खूपच सोपं आहे. माझे तुम्ही मागचे बेसिकची व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. खूपच सुरुवातीचे जे बेसिक आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न घेऊयात आपण. एका विद्यार्थ्याने 20 पैकी 15 दिवस शाळेला हजेरी लावली. हजेरीची टक्केवारी किती? 20 पैकी 15 दिवस आलेला आहे. तो आपण म्हणू शकतो असं की 20 पैकी तो विद्यार्थी 15 दिवस आलाय, त्याची टक्केवारी म्हणजे काय, गुणवले काय करणार, पण 100 करणार. 20 एके 20, 20 पाचशे 100 आणि 15 पाचशे किती होतील, 75. सो त्याची हजेरी असेल, हजेरी टक्केवारी असेल 15%, सॉरी 75%. तर मुलांना आपण प्रकार 2 घेणार आहे. प्रकार 2 मध्ये बघा की याच्यामध्ये आपल्याला टक्के दिलेले असतात, शेकडा दिलेला असतो आपल्याला की विजयला 200 गुणाची एकूण मार्कची परीक्षा होती, याच्यामध्ये त्याला पडले 75% गुण. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की 75% गुण भेटले, पण हे टक्केवारीमध्ये त्याला ऍक्च्युअली किती मार्क्स भेटले 200 पैकी, तर ते आपण फाइंड करणार आहे ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहे, 2 पद्धतीने आपण हे प्रश्न सोडू शकतो. जी पहिली मेथड आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पहिल्या मेथडमध्ये आपण जसं बघणार की 200 पैकी 75% गुण भेटले. सो आपण डायरेक्ट गुणणार आहे की 200ला 75%ने गुणणार आहे. 200 गुणवले 75%, बरोबर ना. पण 75% म्हणजे काय, टक्के म्हणजे छेद 100. सो 200 गुणवले 75 छेद 100, बर, छेदाचे 2 शून्य आणि अंशे 2 शून्य जातील आणि आपल्याला काय भेटेल, 2 गुणवले 75. 2 गुणवले 75 किती होतात, 150 होतात. सो आपण म्हणू शकतो की विजयला 200 पैकी 150 गुण भेटले. आता दुसरं असं आहे की आपल्याला ते गुणोत्तराच्या पद्धतीमध्ये पण सोडवायचं आहे. गुणोत्तराच्या पद्धतीमध्ये आता याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या, ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर समजेल की गुणोत्तराने तुम्ही कसं सोडवणार आहे, तुम्हाला सगळ्यात मोठ्यात मोठे एक्झाम्पल बिना फॉर्म्युले सॉल्व्ह करता येतील. सो जास्तीत जास्त माझ्या मतानुसार प्रॅक्टिस तुम्हाला दुसऱ्या मेथडची केली पाहिजे. सो आपण बघूयात आता काय होतं बघा. ज्यावेळेस आपण म्हणतो की विजयला 75% गुण भेटले, याचा अर्थ असा होतो की 100 मार्क्सच्या पेपरमध्ये 75% भेटले, सॉरी 75 मार्क्स भेटले. सो मी असं म्हणू का की 100 पैकी त्याला भेटले 75. जर तिथं 25% असते तर आपण काय म्हटलं असतं, 100 पैकी 25 भेटले. 5% असते तर 100 पैकी 5 भेटले. सो 75 म्हणजे काय, 100 पैकी 75. आता हेच गुणोत्तर कोणा एवढं असणार आहे, हे गुणोत्तर असणार आहे 200 गुणाची ज्यावेळेस परीक्षा असेल त्याच्यासोबतच्या गुणोत्तरासोबत असणार आहे. म्हणजे जर आपण म्हणू शकतो बरोबर, जर 200 मार्कचा पेपर असेल त्याला, तर त्याला किती पडणार आहेत, आपण म्हणूयात त्याला जे पडणार ते आपल्याला माहित नाही, क्वेश्चन मार्क. स्वतः चेक करा. 100 पैकी 75 पडले असतील तर 200 पैकी किती, हा ज्यावेळेस प्रश्न आपण विचारतो ना, आपलं उत्तर लगेच भेटतं. सो 200 इथे छेदामध्ये तिकडे जाऊन तो गुणाकारामध्ये जाईल. आपण म्हणणार आहे क्वेश्चन मार्क म्हणजे जे कोण भेटणार त्याला ते बरोबर 75/100 ह्या साईडला आहे तशी घेतली आपण, गुणवले 200 बघा इकडे छेदामध्ये जाऊन काय होतील ते गुणाकारामध्ये जातो, गुणवले 200. आणि आपण बघूया की 2 शून्य जातात, 75 गुणवले 2 राहतील आपल्याकडे आणि त्याचा प्रथम म्हणणार आहे 150. सो ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल येईल की 75% गुण भेटले, त्यावेळेस आपण काय करणार आहे, गुणोत्तर घेणार आहे. 100 पैकी 75 तर 200 पैकी एक्स किंवा 200 पैकी क्वेश्चन मार्क. आता हेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात की रोहितला 1000 पैकी 82% गुण मिळाले, तर त्याची गुण शोधा. सेम आपण गुणोत्तर मध्ये सोडवणार आहे. 82% म्हणजेच काय, 100 पैकी 82 भेटले. 100 किती भेटले त्याला, 82 भेटले. तर 1000 पैकी किती, 1000 पैकी किती, हा ज्यावेळेस आपण प्रश्न घेऊ तर त्यावेळेस आपल्याला उत्तर सोडवता येतील. जर 100 पैकी 82 पडत असतील तर 1000 पैकी किती, त्यावेळेस पण काय करणार आहे आपण, आपल्याला जर क्वेश्चन मार्क म्हणजे पडलेले गुण काढायचे असतील तर त्यासोबत जो नंबर आहे तो घेऊन जावा लागेल बरोबर चिन्हाच्या उजव्या हाताला. सो आपण म्हणूयात की त्याला पडलेले गुण म्हणजे क्वेश्चन मार्क बरोबर 82/100 गुणुले हे छेद मध्ये 1000 आहे, छेदामध्ये ते जाऊन काय होतील गुणाकारामध्ये 1000. मग 2 शून्य 2 शून्य जातील, 82 गुणिले 10 किती होतील, 82 गुणिले 10 साधं सिंपल, 82च्या वरती 1 शून्य ऍड होईल म्हणजे 80 20 या 820.
किती सोपं आहे बघा. 1,000 रुपये किती पडले? 820 पडले. सेम एक्झाम्पल घेतो आपण. एका बॅगची किंमत 2,000 रुपये आहे, तर दुकानदाराने 15% सवलत दिली, तर सवलतीची रक्कम किती? आपण दुकानामध्ये जातो ना, बाहेर लिहिलं बघ, सेल सेल लिहिलं असतं. सेल म्हणजे सवलत. 10% सवलत, 5% सवलत म्हणजे सूट, 5% सूट, 10% सूट. तर ती आपल्याला काढता पण आली पाहिजे. ठीक आहे ना. काही वेळेस आपण जातो पण आपल्याला माहित नसते की काढायची कशी. सो बघा, आता याचा अर्थ काय होतो? 15% सवलत म्हणजे काय रे? जर बॅग 100 रुपयाची असती तर 15 रुपये सूट दिले असते, 15 रुपये कमी केले असते. सो आपण असं म्हणू शकतो की 100 रुपयाची बॅगवर 15 रुपये काय सूट आहे. 100 रुपयाच्या बॅगवर 15 रुपये सूट आहे. तर 2,000च्या बॅगवर काय असेल? 2,000च्या बॅगवर असेल X रुपये सूट, जे आपल्याला काढायचे. ठीक आहे ना. आणि आपण काय करणार तेच सॉल्व्ह करणार की 2,000 घेऊन जाणार त्या साईडला. सो एक्स काय भेटेल आपल्याला? 15/100 गुणिले 2,000. आणि आपण सोडा 2 0 गेले, राहतो काय? 15 गुणिले 20. आणि याचं उत्तर येईल 1500 आणि 15×2 30. सो ती बॅग 2,000 जी बॅग आहे त्याच्यावर 300 रुपयाची काय असेल? सवलतीची रक्कम असेल. ठीक आहे. बाकी सोपं होतं. तुम्हाला कोणताही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त साधा प्रश्न विचारायचे की 100 वर 75 रुपये 15 रुपये सवलत आहे, तर 2,000 वर किती? आणि हे ज्यावेळेस तुम्ही ह्या फॉर्म मध्ये लिहिता आणि त्यावेळेस तुम्ही जे आन्सर काढता ते तुमचं आन्सर घेतो. आणि हे साधे साधे एक्झाम्पल फॉर्म्युला लागतात, पण ज्यावेळेस आपण मोठे एक्झाम्पल घेतो कॉम्प्लेक्स, ज्यावेळेस मोठे एक्झाम्पल येतील आपण घेऊया सर्व, तर त्यावेळेस फॉर्म्युले पाठ करणं खूपच किचकट बनतं. त्यावेळेस तुम्हाला हे अंडरस्टँडिंग जे आपण करतो तर तेच महत्त्वाचं ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तुम्ही थोडंसं व्हिडिओ पॉज करून आन्सर फाइंड करू शकता आणि त्यानंतर मग नंतर व्हेरीफाय करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका फॅनवर 8% सवलत आहे, मूळ किंमत 3,500 रुपये असल्यास सवलत किती? तर आपण बघूया त्याच्यामध्ये. सो काय प्रश्न विचारणार आहे आपण प्रश्न विचारणार आहे की 100 वर 8 रुपये सवलत आहे. 8% म्हणजे काय? 8 रुपये 100 वर. तर 3,500 वर जी मूळ किंमत आहे त्याच्यावर किती? आपण म्हणूयात X रुपये सवलत आहे, जे आपल्याला माहित नाही. सो परत तेच करणार आपण. X बरोबर 8/100 म्हणजे 3,500. 2 0 जातील आपले आणि आपण गुणाकार करणार आहे. 35 गुणिले 8. सो 8×5 = 40, 4 हातचे जातील आणि 8×3 = 24 आणि 4 = 28. सो आपण असं म्हणू शकतो की 3,500 रुपये जर किंमत असेल फॅनची, तर 280 रुपये काय असेल? सवलत म्हणजे सूट असेल. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आपण. ठीक करा. पुढचं एक्झाम्पल आहे, शाळेत 1200 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45% मुली आहेत, तर मुलींची संख्या शोधा. मला एक गोष्ट सांगा, प्रश्न काय आपला की जर 45% मुली म्हणजे काय रे? आपण म्हणू शकतो की 100 जर टोटल विद्यार्थी असतील तर 45 मुले आहेत, बरोबर ना? तर दुसरा प्रश्न असा जाईल की 1200 विद्यार्थी असतील तर किती मुली असतील? आपण म्हणूयात X मुली असतील, जो नंबर आपल्याला माहित नाही. आणि परत आपण काय करणार आहे? 1200 घेऊन जाणार आहे उजव्या हाताला, जे छेदामध्ये भागाकार आहेत, जाऊन काय गुणाकार होतो. सो आपण म्हणणार X बरोबर 45/100 गुणवले 1200. 2 0 जातील. आपल्या गुणाकार करायचं 45 गुणिले 12, 12×5 = 60, 6 5 जातील आपले, आणि 12×48 आणि 6 = 54. सो आपण म्हणणार आहे की 1200 विद्यार्थी असले त्या शाळेमध्ये 540 मुली असतील. ठीक आहे. खूपच सोपं. नेक्स्ट प्रश्न, एक लास्ट शेवटचा क्वेश्चन आहे आपल्याकडं. याचं उत्तर काढा पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून आणि मग नंतर व्हेरीफाय करा. सो काय होईल याच्यामध्ये बघा. एका गोदामात 800 किलो गहू आहे, त्यातले 35% गहू विकला गेला, विक्रीचे वजन किती? म्हणजे 800 मधले 35% गहू विकून टाकलेले त्याने. सो आपण असं म्हणू शकतो का की जर 100 किलो एकूण गहू असेल तर त्यातले 35 किलो विकले त्याने? म्हणू शकतो ना. 35% विकला म्हणजे काय? 100 वर 35 विकून टाकला त्याने. तर आपण गुणोत्तर कोणाशी शोधणार आहे? जर 800 किलो गहू असेल तर तो किती विकला असेल त्यातला? 100 मधले 35% विकले असतील तर 800 मधले किती विकले? आणि आपण 800 कडे घेऊन जाऊया. 35/100 800, 2 0 जातात, 8×5 = 40 आणि 8×3 = 24 आणि 4 = 28. सो 28 किलो काय असेल?
गहू विकला असेल 800 किलो मधला. खूपच सोपे प्रश्न आहे. तर मुलांना आपण घेणार आहे प्रकार 3 आणि याच्यामध्ये काय करणार आहे की आपण एक संख्येचा तो टक्के काढणार आहे. जसं की आपण काढणार आहे, तुम्ही प्रश्न बघू शकता 200चा 25%. ठीक आहे ना. 225% काढण्यासाठी साधी सिंपल गोष्ट आहे. चा म्हणजेच काय म्हणणार आहे आपण? चा म्हणजे आपण म्हणणार आहे की गुणाकार, म्हणजे चा म्हणजे गुणाकार असेल. सो 200चे 25% म्हणजे 200 गुणिले 25%. ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो की 200 गुणिले 25%. कोणत्याही गिफ्ट नंबर तर तुम्हाला टक्के काढायचा असेल तर त्याला गुणिले काय करायचं, तो नंबर करायचा. 25% म्हणजे काय? 25चे 100. सो 200 गुणिले 25% म्हणजेच 25चे 100. आणि ज्यावेळेस आपण 100 न भागणार आहे, 100 एक 100, 100 दुनी 200 आणि 25 दुनी किती होते? 50 होते. म्हणजे जर मी 200चे 25% काढले तर आपण काय म्हणू शकतो, ते किती असतील? 50 असतील. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण की 500चे आपल्याला 20% काढायचे. 500 20%. म्हणू शकतो की 500 गुणिले 20% म्हणजेच 20चे 100. 2 शून्य 2 शून्य जातात. सो काय राहतं फक्त वरती? 5 गुणिले 20 आणि 20 असतील 100. आपण लक्षात घ्या की टक्के एखाद्या नंबरचं काढतो म्हणजे आपण त्याची किंमत काढतो. 500चा 20% म्हणजे काय? किती आले? 100 आले. सेम आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढत राहा माझ्यासोबत. तुम्ही व्हेरीफाय करू शकता नंतर तुमचा आन्सर आल्यानंतर. सो आपण काढणार की 800चे 35%. खूपच सोपे प्रश्न आहेत. सो 200 ज्यावेळी जातील, ठीक आहे ना, त्यावेळेस काय राहील? फक्त 8 गुणिले 35. 8 गुणिले 35 करा. 8 पंचे 40 आणि 8 तिथे 24 28. सो 280. ठीक आहे ना. सो 800 गेले 280. नेक्स्ट क्वेश्चन घेतो आपण. बघा की 1000चे 5% किती? काढा बरं किती तुम्हाला जमतं का? 1000चे 5% म्हणजेच 1000 गुणिले 5% म्हणजेच 5चे 100 होते. ज्यावेळेस आपण 2 झिरो कट करू तर त्यावेळेस काय होईल? 10 गुणिले 5. सो 10 पाचशे होतील 50. सो 1000चे 5% म्हणजे 50. प्रश्न आला तर खूपच इझिली आन्सर तुम्ही काढू शकता. त्यानंतर आपण घेणार की जो नेक्स्ट प्रकार आहे, प्रकार नंबर 4, की एखादा तुम्हाला अपूर्णांक दिला जाईल, जसं की 304 दिले आपल्याला, तुम्हाला म्हणले की म्हणजे किती टक्के? 304 म्हणजे किती टक्के? जर तुम्हाला आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस इंट्रोडक्शन घेतलं होतं चॅप्टरचं, त्यावेळेस आपण म्हणलं होतं की एखादा अपूर्णांक असेल की याची किंमत आहे 4 पैकी 3. ज्यावेळेस आपण 4 पैकी 3 कन्वर्ट करू 100 पैकी किती, तर त्यावेळेस त्याचं होईल टक्के. सो म्हणजेच काय रे? म्हणजेच तुम्हाला 4चे बनवायचे 100 आणि त्याच अनुषंगाने काय होईल की वरचा नंबर पण चेंज होईल. वरचा नंबर काय सारखा राहणार नाही. पण तुम्ही 4चे 100 बनवले, वरचा 3 आहे तसं राहणार नाही. 4चे ज्यावेळी 100 बनवा, तीच प्रक्रिया आपण वरती करणार आहे. कोणती प्रक्रिया असेल? एक तर गुणाकार असेल, नाही तर भागाकार असेल. सो 4चे जर 100 बनवायचे असेल तर किती गुणावे लागेल आपल्याला? ऑब्विसली 25 ने गुणावे लागेल. सो 25 चौक 100 होतात. सो मी असं म्हणू शकतो की 3/4 मध्ये 4 ला आपण गुणणार आहे 25 ने. सो वरती पण आपल्याला काय करावं लागेल? 25 नेच गुणावे लागेल आणि मग आपल्याला भेटेल 25 चौक 100 आणि 25 त्रिक 75. आणि आपण काय म्हणू शकतो? किती टक्के झाले मग? 75%. ठीक आहे ना. 75चे 100 म्हणजेच काय? 75%. सो 304ची किंमत कोणासोबत असणार आहे? 75% सोबत असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण, हळूहळू तुम्हाला समजेल. सो 1/2 जर तुम्हाला घेतले असतील 1/2, तर काय म्हणू शकतो आपण? बघा, सो 1/2 2 ला कोणत्या नंबरनं गुणल्यानंतर आपल्याला भेटले 100, तर त्याचा आन्सर काय? 50 ने गुणल्यानंतर. सो म्हणूया की 2 गुणिले 50 आणि वरती पण आपण गुणणार आहे 50 ने 1 ला पण आपल्याला भेटेल 50 एके 50 आणि खाली 50 दुने 100. सो आपण म्हणू शकतो 50%. इझी ना. 1/2 म्हणजेच काय? 50%. 1/2 म्हणजे हाफ, हाफ म्हणजे अर्धे, अर्धे म्हणजे 50%. पुढचा प्रश्न 2/3. आता 2/3 मध्ये जर तुम्ही बोला की 3 हा असा नंबर आहे याचं डायरेक्ट तुम्ही एखाद्या नंबर 3 ला गुणून डायरेक्ट 100 आन्सर नाही होऊ शकत. ठीक आहे. सो अशा वेळेस काय करणार आपण? अशा वेळेस आपल्याला काय करायची? त्याला गुणायचे 100%. किती गुणायचं आपल्याला? 100%. ज्यावेळेस आपण 100% गुणतो त्याचं कन्वर्जन होतं 100% मध्ये डायरेक्ट. ठीक आहे ना.
सो बघा, जर मला 100% ने गुणलं तर काय होतं, आता 2 अंशाचा नंबर आहे, 100 अंशाचा नंबर आहे, तर 100 गुणिले 200 किती होतील, असं 100 गुणिले 2 किती होतील, 200 होतील. सो 200/3 कळतं ना तुम्हाला, 203चे टक्के बनवायचे आहेत ना, 100% गुणा. सो याच्यामध्ये गुणाकार करताना अंशा गुणाकार होईल, 100 दोन्ही 200 आणि छेद जो आहे 3 तो तसा राहील, कारण 100च्या छेदामध्ये एक असतो. सो 200चे 3% झाले, 200/3. पण याच्यामध्ये असं असतं की तुम्ही याला एकदा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पण बनवू शकता, दशांश अपूर्णांकामध्ये. सो 3 भागूयात आपण त्याला. 3 × 18 बरोबर, 3 × 18 2 राहतं, 3 × 18 परत 2 राहतील, 1.10, 3 × 18 परत 2 राहतील आणि 3 × 18. सो तुम्ही म्हणणार आहे 66.66%. ठीक आहे, तर हे झालं आपलं काय 203चे कन्वर्जन कशामध्ये, टक्क्यामध्ये. पुढे जाऊया आपण 3/5. आता 3/5 सोपं आहे, कारण का 3/5 मध्ये 5चे 100 बनतात. किती गुणल्यानंतर, तुम्ही म्हणणार 20 ने गुणल्यानंतर. सो 20 ने गुणा दोन्ही साईडला, 20 × 60 आणि 20 काय होतील, 100 होतील. म्हणजेच काय रे, 60%. बरोबर. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे 300/500. आता तुम्ही जर नीट बघितलं याच्यामध्ये तर काय होतं की जो 500 आहे तर त्याची 100 नाही बोलू शकत, कारण गुणल्यानंतर ऑब्व्हियसली 500 पेक्षा मोठा नंबर येणार आहे. सो ह्या वेळेस आपण काय करू शकतो, भागाकार करू शकतो. 500ला कोणत्या नंबरनं भागल्यानंतर त्याचं उत्तर 100 येईल, तर आपण काय म्हणणार आहे, 500/5. 5×1=5, 5×0=0, 5×0=0. आपण काय करणार, दोन्ही साईडला 5 भागणार आहे. सो 5 ने पहिल्यांदा बघूयात आपण 300ला. सो 5×30, बघा इथे मी डायरेक्ट करतो, 5×30 5×0=0. सो इथं वरती आली 60 आणि खाली 5 नंतर 5×5 5×0=0, 5×0=0. सो खाली 100. आपण म्हणू शकतो 60%. इझी. जर मोठा नंबर असेल तर आपण त्याला भागणार आहे, जर 100 पैकी छोटा नंबर असेल तर त्याला गुणणार आहे, आणि एक अप्रोप्रिएट नंबर त्याला गुणायचं किंवा भागायचं, जेणेकरून उत्तर काय येईल, फायनली 100 येईल. एक लास्ट प्रश्न काय, आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे काय 200 आणि खाली 400. बरोबर, तुम्हाला सॉल्व्ह होते का. तर 400चे 100 केव्हा बनणार आहे, आपण 4 ने भागल्यानंतर. बघा 4ला 4 ने भागले की एक उत्तर येतं. सो आपण दोन्ही साईडला 4 ने भागणार आहे. 200/4 चे 400/4 आणि मग आपण म्हणणार आहे 4×5 = 20, 4×0=0 आणि खाली 100. आपण म्हणणार आहे 50% होतील त्याचे. दोन्ही प्रकारचे बघितले आपण काय काय बघितले, आपण बघितले जर 100 पेक्षा मोठे नंबर असतील तर. आपण बघितले जर असा नंबर असेल छेदामध्ये ज्याचा गुणाकार केल्यानंतर काय होत नाही, 100 येत नाही, अशांचं पण आपण काय केलेलं आहे, टक्केमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आणि त्यानंतर मग असे नंबर बघितलेत की ज्यांचे टक्के बनतात गुणाकार केल्यानंतर, जसं की 4ला 20 ने गुणू शकतो, 4ला 25 ने गुणू शकतो. जर खाली 2 असेल तर 50 ने गुणू शकतो, खाली 4 असेल तर 25 ने गुणू शकतो, खाली 10 असेल तर 10 ने गुणू शकतो, खाली 50 असेल तर 2 ने गुणू शकतो. सगळ्यांचे 100 बनतो. असे नंबर पण काढता येत आपल्याला. अशा पद्धतीने काय होतं, आपण एखाद्या अपूर्णांकाचं काय करू शकतो, टक्क्यामध्ये रूपांतर करू शकतो. तर मुलांना आपण लास्ट लेक्चरमध्ये जे बेसिक कव्हर केलं होतं पर्सेंटेजचं, सेकंडरीचं, त्यानंतर हे पुढचं आपलं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे की प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स, जे एक्झाम्पल्स आपल्याला येतात एक्झाममध्ये. सर्व टाईपचे एक्झाम्पल आपण कव्हर करणार आहे. जर याच्या अगदी तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ते लेक्चर बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, आणि त्यानंतर मग हे एक्झाम्पल आपण म्हणजे तुम्ही लेक्चर बघू शकता. सो पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण घेऊयात आपण. उदाहरण क्रमांक 1, वस्तूची किंमत 800 वरून 1000 झाली तर टक्केवारीमध्ये किती वाढ झाली, किंवा किती टक्के वाढली वस्तूची किंमत. आता बरेचसे क्वेश्चन येतात त्याच्यावर, ह्या टाईपवर, की किती टक्के वाढली, किती टक्के कमी झाली, घट आणि वाढ बोलतो आपण त्याला. सो याच्यामध्ये 2-3 गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. एक म्हणजे मूळ किंमत काय असते. ठीक आहे ना, मूळ किंमत बघा, वस्तूची मूळ किंमत आहे 800, त्यानंतर ते वाढून झालेले 1000. कधी पण टक्केवारी काढताना आपण काय करतो की मूळ किमतीवर काढतो. ठीक आहे, सो किती वाढले बघा, 800 जे 1000 झाले म्हणजे 200 रुपये वाढलेले. तुम्ही वजा करू शकता, 1000 वजा 800 केल्यानंतर आपल्याला 200 भेटते. सो आपण असं प्रश्न विचारू शकतो, की असं त्याला आपण मॅथमॅटिकली आपण ते राईट करू शकतो
की 800 रुपयाची वस्तू जर असेल, जी की याच्या प्रश्नामध्ये आहे, 800 रुपयाची वस्तू आहे, त्यामध्ये 200 वाढ झालेली आहे, 800 वर 200 वाढलेले आहेत, तर 100 वर किती वाढले, आपण म्हणत एक्स वाढले. हे ज्यावेळेस तुम्ही मांडणार आहे त्यावेळेस तुम्हाला उत्तर भेटेल. तुम्हाला काढायचं वाढीचं पर्सेंटेज तुम्ही वाढवरती लिहिणार आहे. तुम्हाला जे काढायचं आहे त्याचं ती व्हॅल्यू वरती लिहायची आपल्याला, आणि खालची मूळ किंमत ही सारखीच राहणार आहे. घट किती झाल्यासारखी काढायची असेल तर मूळ किंमत सारखी खाली सेमच राहील, छेदामध्ये अंशामध्ये काय करणार आहे आपण, किती घट किती वाढ आहे ते घेणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती आहे काय करायचं, एक्सची किंमत काढायची आपल्याला, वाढ किती पर्सेंट वाढले, किती टक्के वाढलेले, तर 100 आपण तिकडे घेऊन जाणार आहे. तो असेल ते 200/800 इकडे आहे तसं आहे, याला गुणले काय करणार आपण 100 करणार आहे, आणि ह्या असले काय राहिलं आपलं एक्स राहिला. 0 0 जातात, आणि आपण 8ने भागणार आहे 200ला, 8 2 16, 4 राहतं, आणि 8 5 40. सो आपण म्हणू शकतो की 25% काय झालेले वाढ झालेली आहे. खूपच सोपं, कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही, काय नाही, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला विचारलेलं काय टक्केमध्ये वाढ किती झाली काढलेली, याचा अर्थ 100च्या वरती किती वाढले हे काढायचं आपल्याला. टक्के काढतो म्हणजे काय, 100च्या वरती किती. पुढचं एक्झाम्पल घेतो आपण. काय म्हटलं पाहिजे, पुस्तकाची किंमत 150 वरून 180 झाली तर वाढ किती टक्के झालेली आहे. सेमच आपण प्रश्न विचारणार आहे. आता पहिल्यांदा वाढ किती झाली ते बघा. 150 ची 180 झाली म्हणजे आपण काय करणार आहे, सिम्पली 180 मधून 150 काय करणार आहे, वजा करणार आहे, आपल्याला भेटतील 30. बरोबर. सो आपण म्हणणार आहे 150 ही मूळ किंमत झाली आपली, 150 वर 30 वाढत असतील तर 100 वर एक्स वाढत असतील. बरोबर ना, कारण आपल्याला टक्के काढायचे, आणि मग 100 आपण तिकडे घेऊन जाऊयात. 30/150 गुणिले 100 करू आपण, बरोबर एक्स राहिली या साईडला. 0 0 जातात, अंश छेदाचा 1 0 गेला. त्यानंतर आता याच्यामध्ये कसं असतं की 15 आपल्याला भागायचं आहे, 15 1 15, 15 30 ला भाग जातो, 15 2 30, आणि मग लास्टला राहतात 2 गुणिले 10, आपल्याला भेटेल 20%. सो आपण म्हणणार आहे 20%ची वाढ झालेली आहे. एक्झॅक्ट सेम क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण. थर्ड क्वेश्चन मध्ये आहे पेट्रोलचा दर वाढलेला आहे. तुम्हाला उदाहरण समजले असतील पाठीमागची 2, तर तुम्ही सॉल्व्ह करून बघा, आणि त्यानंतर तुम्ही काय करा की परत तो व्हिडिओ पॉज करून परत चेक करू शकता. सो प्रश्न असा आहे की पेट्रोलचा दर 90 लिटरवरून रुपये 105 रुपये झाला असेल तर टक्केवारीमधील वाढ काढायची आपल्याला. सो बघा की किती रुपये वाढलेले आहेत, तर 15 रुपये वाढलेले आहेत. बरोबर ना. सो आपण काय म्हणू शकतो, जर 90 रुपये मूळ किंमत होती त्याच्यावर 15 वाढले असतील, 90 वर 15 वाढले असतील तर 100 वर किती वाढले, आपण एक्स वाढले. सो 100 तिकडे घेऊन जाऊ आपण, 15/90 गुणिले 100 बघा छेदामध्ये आहे, तिकडे जाऊन तो काय होतील गुणाकारामध्ये जातील वरती. सो गुणिले 100 बरोबर एक्स आहे. 0 0 कट होतील. आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही 3 ने पण भागू शकता. आपण काय करूयात, 10 गुणिले 150 करून घेऊ पहिल्यांदा, सॉरी 10 गुणिले 15 करून घेऊ आपण. सो आपल्याला काय भेटेल, आपल्याला भेटेल 10 गुणिले 50 150, भागले राहतील 9 राहतील, बरोबर एक्स. 9 ने बघा, 9 1 9, किती राहिली 6 राहिली, आणि 9 8 12, 9 81, 9 7 63 होतात, 9 7 54 होतात. 54 मायनस केल्यानंतर परत 6 राहतात, परत आपण म्हणणार आहे 9 54, परत 6 राहतील, परत 9 54. सो आपण 2 डिजिट पर्यंत जाऊयात. 16.66% काय भेटलं आपल्याला वाढ दिसेल पेट्रोलमध्ये झालेली. ठीक आहे. कधी पण डेसिमल काढताना ज्यावेळेस आपण हे दशांश चिन्हामध्ये काढतो त्यावेळेस 2 प्लेस पर्यंत इनफ राहतं, 3 4 प्लेस पर्यंत याची गरज नाही आपल्याला. आन्सर याच्यामध्ये आपल्याला लिहून जातं. सो उदाहरण क्रमांक 3चं उत्तर काय असेल, 66.66.66 16.66%. पुढचं उदाहरण घेऊयात आपण. उदाहरण घ्या बघा. एका टीव्हीची जुनी किंमत 20,000 रुपये होती, नवीन किंमत 18,000 झाली, टक्केवारीमध्ये किती घट झाली. टीव्ही सारखे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, ते इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात त्याची किंमत काय होते की कमी कमी होत जाते. त्यांची किंमत अशी वाढत बिलकुल जात नाही. म्हणजे जर तुम्ही आज एखादा टीव्ही घेतला असेल यावर्षी, 1 महिन्यानंतर तुम्ही विकायला काढला की त्याची किंमत काय होणार आहे, थोडीफार कमीच होणार आहे. सो बघा ते काय म्हणले की जुनी किंमत 20,000 होती, नवीन किंमत 18,000 झालेली आहे, तर किती टक्के घट झालेली आहे. आपण पहिल्यांदा आपण बघणार की बेस मूळ किंमत काय होती, याची मूळ किंमत किती होती 20,000, मूळ किंमत 20,000. त्यानंतर किती टक्के किती रुपये घट झालेले आहे, 20 चे 18 होतात म्हणजे कितीचा फरक आहे, 2,000चा फरक आहे.
तुम्ही काय करू शकता, तुम्ही वजाबाकी करून पण काढू शकता. तसं काढायची गरज नाही, आपल्याला दिसून येतं की 2000चा फरक दिसतो आपल्याला, बरोबर. सो 20,000वर 2000 कमी होत असतील तर आपल्याला टक्के काढायचे, म्हणजे 100वर किती कमी होतं हे काढायचं. सो आपण म्हणूयात 20,000वर 2000 घट आहे, तर 100वर x ची घट आहे. आणि 100 ज्यावेळेस आपण तिकडे घेऊन जाऊ तर काय होतील, 2000 छेद 20,000 गुणिले 100. आणि मग आपण शून्य कट करूया, हे 2 शून्य जातात, हे 2 शून्य जातात. ठीक आहे. सो आता काय होतं, बे के बे आणि बे शून्य शून्य 10 राहतील. सो फायनल आपला आन्सर असेल 10%. सो आपण म्हणू शकतो की त्या टीव्हीची 10% रक्कम काय झालेली आहे, घट झालेली आहे. खूपच सोपं उदाहरण होतं. नेक्स्ट उदाहरण घेऊयात आपण. अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, मोबाईलची किंमत म्हटली त्यांनी की 15,000 होती, आता ती 13,500 झालेली आहे. तर किती घट असेल, उत्तर काढा आणि त्यानंतर आपण व्हेरीफाय करा. त्यानंतर फर्स्ट आपण काय करणार आहे, मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत आहे 15,000, त्याच्यात झाले 13,500, कितीचा फरक आहे, तुम्ही म्हणणार 1500चा फरक आहे. आपण म्हणत की 15,000वर 1500 रुपये काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. तर 100वर किती, ₹1 कमी झालेले आहेत. ठीक आहे ना, 100वर म्हणजे आपण ते टक्के काढणार. सो तुम्ही तिकडे घेऊन जा, तुम्ही म्हणणार आहे 1500 छेद 15,000 गुणले काय होतील, 100 होतील, बरोबर x. शून्य शून्य जातील, शून्य पण कटवले वरती अंशांच्या हातामध्ये, आणि 15ने जर भाग देऊ आपण 150ला, 15 1 15, 15 0 0. सो आपण म्हणू शकतो की x बरोबर किती आले आपले, 10%. सो मोबाईलची किंमत काय झाली असणार आहे, 10% कमी झाली असणार आहे. उदाहरण क्रमांक 6. एका बॅगची किंमत 1200 आहे, त्यावर 15% सवलत देईल. आता हा वेगळा टाईपचा प्रश्न आहे. माझे सगळे प्रश्न काय होते की आपल्याला घट किंवा वाढ काढायची होता. त्याच्यामध्ये काय, एका बॅगची किंमत 1200 आहे, त्यावर 15% सवलत आहे, सवलत आणि सवलतीनंतरची किंमत शोधायची आपल्याला. बॅगची किंमत आहे 1200, 15% सवलत दिलेली आहे, सवलत म्हणजे सूट, डिस्काउंट जो आपण म्हणतो. सो सवलत एक तर आपल्याला ती सूट किती आहे ती काढायची आणि सवलतीनंतरची किंमत शोधायची. सो मी असं म्हणू शकतो, जर बॅगची किंमत 100 रुपये असेल, आता कधी पण देताना ज्यावेळेस टक्केमध्ये व्हॅल्यू देतात ना आपल्याला, टक्केमध्ये ती 100च्या वरती येते. समजा 100 रुपयाची बॅग असती तर किती रुपये सवलत दिली असते तरी, आपण म्हणणार आहे 15 रुपये सवलत दिलेली आहे 100 असताना. तर बॅगची किंमत जर 1200 असेल तर त्याच्यावर किती सवलत असणार आहे, ₹1 सवलत असणार आहे. आणि मग आपण ते 1200 तिकडे घेऊन जाऊयात. सो x बरोबर 15/100 गुणिले किती होतील, 1200. 1200 छेदामध्ये जाऊन तिकडे काय होतील, गुणाकार होतील, शून्य शून्य जातात आणि आपण गुणत त्याला. सो आपल्याला भेटेल x बरोबर 15 2 31, 3 गेले 15 15 3 18. सो 180 रुपये काय झालेले, सवलत झालेले म्हणजे डिस्काउंट. आता त्यांनी परत असं विचारले आपल्याला की जी सवलत झालेली 180, तर सवलतीनंतरची किंमत किती. सो पहिल्यांदा होती 1200 रुपये, त्याच्यावर 180 रुपयाला काय करायला लागतील, वजा करावं लागतील. वजा करूया 0 2 0 1. सो आपली मूळ किती किंमत होईल त्याची, 1020 रुपये त्याची किंमत होईल सवलत दिल्यानंतर. काय केलं समजलं का आपल्याला, आपण घेतलं 15% सवलत पहिल्यांदा काढून घेतली, 100वर 15 रुपये सवलत आहे, म्हणजे 1200 रुपयावर ₹1 काय झाली, सवलत झाली. सो कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला सवलत भेटली 180 रुपये. मूळ किंमत होती 1200, त्याच्यावर 180 कमी होणार आहे, कारण आपण डिस्काउंट म्हणजे व्हॅल्यू कमी करतो आपण त्याच्यामध्ये. आणि मग काय होतं, वजा केल्यानंतर आपल्याला भेटेल 1020 रुपये. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. एक उदाहरण क्रमांक 7. 7वें उदाहरणामध्ये असं आहे की एक जोडी शूजची किंमत आहे 1500 रुपये. दुकानदाराने 20% सवलत दिली, तर सवलतीनंतरची रक्कम किती, सवलतीनंतरची किंमत किती होईल. खूपच सोपं एक्झाम्पल आहे. मग आपण सोडलं तसं 20% सवलत म्हणजे काय, म्हणजे जर 100 रुपये किंमत असेल तर 20 रुपये काय असणार आहे, सवलत असणार आहे. आणि तेच आपण घेणार आहे. आपण असं म्हणूयात की ती वस्तू जर 100 रुपयाला असती, जोडी शूजची जी काही जोडी आहे ती जर 100 रुपयाला असती तर 20 रुपये सवलत दिली असते. तर पण आपली जोडी कितीची आहे, खरी किंमत आपली 1500 रुपये. जर 1500 रुपये जोडी असेल तर सवलत किती असेल, जे आपल्याला काढायचे म्हणजे आपण काय म्हणणार आहे, x म्हणणार. सो 1500 तिकडे घेऊन जाऊयात आपण. x बरोबर 20/100 आहे तसं राहील,
आणि हा 1500 इथं भागामध्ये आहे, छेदामध्ये तो जाऊन राहील अंशाला गुणाकार होईल. सो गुणिले 1500, 0 0 जातात आणि आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. किती भेटेल आपल्याला? x बरोबर 20 गुणिले 15, 15 0 0 15 2 30. सो आपण काय म्हणणार आहे की 300 रुपयाची काय असेल? सवलत असेल 1500 रुपयावर. आणि सवलतीनंतरची किंमत काय असेल? सवलत केव्हा आपण काय करणार आहे? वजा करतो. 1500 वजा 300 ज्यावेळेस आपण करू तर आपल्याला भेटेल मूळ किंमत, ज्या किमतीला आपल्याला शूज भेटणार आहे. 5 गेले 2 आणि तर म्हणजे 1200 रुपये असेल. खूप सोपा प्रश्न आहे. कंटिन्यू करत आपण. पुढचा प्रश्न आपला उदाहरण क्रमांक 8. याचं उत्तर तुम्हाला सहज जमेल. मागचं उदाहरण तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर. एका टीव्हीची किंमत 20,000 आहे. 12% सवलतीनंतर ग्राहकाला किती किंमत मोजावी लागेल? बघा आपण. बघा बरं, 100 वर किती सवलत आहे? 12 रुपये सवलत आहे, कारण का 12%. तर आपल्याला काय करायचंय? 20,000 वर किती सवलत आहे? आपण म्हणत एक सवलत आहे. त्यानंतर तिकडे घेऊन जा. त्याच्यामध्ये काय की आता बरेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले, ठीक आहे ना. आता काय आपण तुम्हाला एक शॉर्ट मेथड पण सांगू शकतो याच्यामध्ये. इथं प्रत्येक वेळी 20,000 तिकडे घेऊन जायची गरज नाही. 20,000 याचा छेद आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडचा जो छेद आहे ना, त्यांच्यामध्ये काय होतं? भागाकार होतो. बरं, हा ज्यावेळेस वरती जातो भागाकारमध्ये जाईल ना वरती. सो आपण काय करू शकतो? ह्या दोघांची 0 0 कट करू शकतो आणि डायरेक्ट आपण काय करणार? 200 जाऊन 12ला गुणाकार होतील. सो x ची किंमत काय असेल रे? 12 0 0 12 0 0 12 2 24. समजते का? तसं नसेल असं समजत तर तुम्ही डायरेक्ट 20,000 तिकडे घेऊन जा, कट करा, जी आपली ट्रॅडिशनल मेथड आहे. सो x किती भेटले आपल्याला? 2400. ही झाली सवलत. किती किंमत मोजायला लागेल ग्राहकाला? तुम्हाला 20,000 मधून आपल्याला काय करावं लागतील? 2400 वजा करावं लागतील. 20,000 वजा 2400, 0067 आणि त्या आन्सरला आपलं 1. सो 17,600 रुपये काय लागेल ग्राहकाला किंमत मोजायला लागेल त्या टीव्हीची आफ्टर 12% डिस्काउंट. ठीक आहे, पुढे जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे उदाहरण 9. एका शेतामध्ये 200 झाडे आहेत, त्यापैकी 25 आंबे झाडे आहेत, तर इतर झाडांची संख्या किती? इतर झाडे ते म्हणलेले नाहीत. बघा, जर 100, ठीक आहे, आपण इथं काय इथं थोडासा प्रश्न चुकीचा आहे त्यांचा. आपल्याला काय करावं लागेल की 25 आंबे झाडे नव्हे 25% घ्यायला लागतं आपल्याला. आपला तो प्रश्न चालू ना. सो 25% म्हणून आपण एका शेतात 200 झाडे आहेत, त्यापैकी 25% आंबे झाडे आहेत, तर इतर झाडांची संख्या किती? हा प्रश्न बरोबर आहे. सो आपण काय म्हणत? बघा, जर 100 झाडं असतील तर 25% म्हणजे काय? 25 ही आंब्याची असायला पाहिजेत आणि हेच गुणोत्तर घेणार आपण. पण जर 200 झाडं आहेत ॲक्च्युअलमध्ये तर किती असतील? x असेल. बघा, 100 1 100, 100 2 200 आणि 200 गुणिले 25 किती होतील? म्हणणार 50 होते. सो आपण म्हणू शकतो की 50 झाडं जी आहेत ती कशाची? आंब्याची झाली. इतर झाडांची संख्या किती असेल? तर तुम्हाला 200 मधून आपल्याला काय करावं लागतील? 50 वजा करावं लागतील, आपल्याला भेटतील 150. जसा प्रश्न आहे तसं त्या पद्धतीने सोडवायचं. तुम्ही आता तुम्ही बघा टक्के कोणाचे काढताय? आंब्या झाडांचे ना. मग जे तुमचं उत्तर येणार आहे ती तुम्हाला आंब्या झाडाची भेटणार. ज्याची व्हॅल्यू तुम्ही वरती ठेवता 100च्या, त्याचीच किंमत आपल्याला भेटते त्या साईडला. तुम्ही आंब्याचे 25% झाड ठेवले, तुम्हाला भेटतील आंब्याची झाडं. जर तुम्ही आता बघा, आंब्याची जर 25% असतील तर राहिले किती रे? 75% राहिलेत ना. कोणाचे? 75 राहिले इतर झाडांचे टक्के. जर तुम्ही 100 वर 75 ठेवले असतील तर तुम्हाला 200 वर काय भेटतील? 150 भेटायला पाहिजे, कारण की इथं झाड 150 रुपये आहेत, सॉरी 150 आहे. फरक कळतो का? 100च्या वरती जी किंमत तुम्ही टाकता ती किंमत तुम्हाला ह्या साईडला भेटते. तुम्ही आंब्याचे टक्के टाका, तुम्हाला आंब्या झाडे भेटतील. इतर झाडांचे टक्के टाका, तुम्हाला इतर झाडे भेटतील. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. ह्या स्ट्रक्चरमध्ये कसं असतं की तुम्ही काही टाकू शकता, तुम्हाला कशाचं आन्सर भेटतं जे पाहिजे. कोणताही फॉर्म्युला वगैरे पडकायची गरज नाही. उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 10 आहे आपल्याकडे. एका हॉस्पिटलमध्ये 150 खाटा आहेत, त्यापैकी 40 ICU खाटा आहेत, तर सामान्य खाटा किती? तुम्हाला टक्केवारी आता याची आपण काय करू? किती टक्केमध्ये काढू, बरोबर ना. तर 150 खाटांपैकी 40 ICUच्या खाटा आहेत, तर सामान्य खाटा किती असतील? तर तुम्ही म्हणणार सामान्य खाटा पहिल्यांदा काढून घेतो आपण. सो 150 मधलं जर आपण 40 ICUच्या वजा केलं तर आपल्याला किती भेटतील बघा? आपल्याला भेटेल 110. सो 110 या सामान्य खाटा झाल्या.
तुम्हाला विचारलं असेल की टक्केमध्ये किती असतील, तर तुम्ही काय म्हणणार आहे बघा, टक्केवर टक्के काढायचे म्हणजे 100च्या वरची किंमत काढायची तुम्हाला, बरोबर ना. 100वर एवढ्या खाटा सामान्य आहेत आणि 150वर किती सामान्य आहेत, 150वर आहेत 110 सामान्य. समजते का. सामान्य खाटा काढायचे असतील तर जी बेसिक किंमत टोटल खाटा आहे त्याच्यावरती सामान्य खाटाचा नंबर घ्यायचा. जर तुम्हाला टक्के काढायचा असेल आयसीयूचा तर 100 वरती तुम्ही काय करणार आहे 40 घेणार आहे. सो 150 काय करतो आपण 100 इकडे घेऊन येऊयात. सो 150 काय होईल 110 चे 150 गुणिले काय होतील 100 होते, बरोबर. एक झाले, 0 गेले. त्यानंतर 5 ने भागतो, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. आपण गुणाकार करून घेऊयात. याचा गुणाकार किती येईल बघ आपल्याकडं, 2 0 0 2 2 220 येईल, 2 गुणिले 110 आणि खाली राहतील 3 बरोबर x. 3 बघूयात आपण, 3 7 21, 1 राहतो, 3 त्रिक 9, परत 1 राहील, 3 त्रिक 9 3 त्रिक 9. सो 73.33% काय होतील आपल्या सामान्य खाटांच्या टक्केवारी येईल. जर तुम्ही 150च्या वरती आयसीयूच्या 40 खाटा घेतल्या तर तुम्हाला एक्सची किंमत कशामध्ये येईल, ती आयसीयूच्या खाटांची काय टक्केवारी. म्हणून उदाहरण क्रमांक 11 घेणार आहे आपण. एका शाळेत 80 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 75% विद्यार्थी हजर आहेत, किती विद्यार्थी गैरहजर आहेत. तर हे उत्तर सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो की 75%, आता बघा तुम्ही जर 100 वरती 75 पकडले तर तुम्हाला हजर विद्यार्थी भेटतील. आपल्याला काय करायचं रे, ते विचारले की गैरहजर विद्यार्थी किती. सो आपल्याला टक्के पण गैरहजर विद्यार्थ्यांचे वापरावं लागतील, बरोबर. सो 100% मधले 75 जर विद्यार्थी 75% विद्यार्थी हजर आहेत तर गैरहजर किती असतील, मग तुम्हाला 100 वजा 75 जर आपण करू तर आपल्याला किती भेटतील 25% भेटतील. आपण असं म्हणू शकतो की 25% विद्यार्थी काय असणार आहेत, गैरहजर असणार आहेत, बरोबर ना. सो खाली चेक करा. मग आपण काय म्हणत की जर 100 एकूण विद्यार्थी असतील तर त्यातले 25% काय असतील गैरहजर असतील, म्हणजे 100 पैकी 25 गैरहजर असतील, तर 80 पैकी एवढे काय असतील गैरहजर असतील. आणि मग आपण हे सोडवणार आहे, 1 0 1 0 जाईल आणि मग 8 आपण वरती करूयात. एक्स बरोबर 25 8 तुम्हाला माहितीच आहे, 25 गुणिले 8 होतील आणि खाली काय होतील 10 होतील. सो एक्स बरोबर आले 25 8 200 होता, तुम्ही 10 केल्यानंतर 1 0 परत जाईल. आपण म्हणणार आहे 20 विद्यार्थी, किती विद्यार्थी गैरहजर असणार आहे, 20 विद्यार्थी हे असतील गैरहजर. खूपच सोपा प्रश्न. फक्त तुम्हाला विचारले काय आणि दिले काय याच्यामधला फरक समजला पाहिजे. हजर विद्यार्थ्यांचं टक्केवारी दिलेली आहे. तुम्ही जर डायरेक्ट 75 घेतली 100 वर तुम्हाला हजर विद्यार्थी भेटतील. जर तुम्हाला गैरहजर विद्यार्थी काढायचे असतील तर 25% घ्या, बरोबर ना. 25 घेतले की तुम्हाला काय भेटतील 20 जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांची संख्या भेटेल. पुढचा जो प्रश्न आहे तो काय बघा, एका कंपनीत 120 कामगार आहेत, त्यापैकी 40% महिला कामगार आहेत, तर पुरुष कामगार किती. सेम प्रकारचा प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये काय की महिला कामगार पुरुष कामगार आहे. सो काढायचे कोणाचं आपल्याला, पुरुष कामगारांचे. सो टक्के कोणाचे पाहिजे, पुरुष कामगारांचे. जर 40% महिला असतील, 40% महिला असतील तर पुरुष किती टक्के असतील, ऑब्व्हियसली 60% असणार आहेत. 100% मधून 40% वजा करा, 60% भेटते आपल्याला. सो आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो की त्या कंपनीमध्ये 100 पैकी जर 60 पुरुष आहेत तर 120 पैकी एक्स पुरुष आहेत. गुणोत्तर घेणार ना आपण, 100च्या वरती 60, कारण का 60% म्हणलं आपण, 40% महिला तर 60% कोण असतील, पुरुष असतील. सो 100च्या वरती 60 घेऊयात आपण, 120च्या वरती एक्स आला. सो घेऊन जा तिकडं. एक्स बरोबर काय होतील 60 गुणिले 120 होतील 100. 1 0 1 0 जाईल, 1 0 याला पण जाईल. आपण काय म्हणणार आहे 72. 72. सो 72 काय असतील, पुरुष असतील. हा समोर प्रश्न. नेक्स्ट प्रश्न घेतो आपण. एका हॉस्टेलमध्ये 150 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80% मुले आहेत, तर मुली किती. किती टक्के मुलं आहेत 80%. मुली किती टक्के असतील, मग 100 वजा 80%, 20% मुली असतील. सो आपण तोच घेणार आहे. 100 वर 20% म्हणजे मुली, म्हणजे 100 वर 20 जर मुली असतील तर 150 वर किती असतील, म्हणजे एक्स असतील. सोडा दे. 20% 20, 20 5 100 होतील. सो एक्स बरोबर काय बघा, 150 वरती याला गुणाकार होईल 150
छेद 5 तुम्ही घेतल्यानंतर आपल्याला काय वाटेल 5 त्रिक 15 5 शून्य शून्य 5 त्रिक 15 होतील आणि 5 शून्य शून्य होतील. 30 काय असतील मूल्य असतील. कोणत्याही नंबरनं कुठेही आपण संक्षिप्त रूप दिलं तरी उत्तर तुमचं सारखंच येणार आहे. फक्त तुम्हाला त्या स्टेप्स क्लिअर पाहिजे. अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये गुणाकार, अंश छेदामध्ये काय असतो भागाकार असतो. सो किती झाले 30 का झाली तर मुली झाली. कोणत्या पद्धतीचा आन्सर तुमचं सेमच येणार आहे. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला तो आहे सोन्याला एका साडीवर 10% सवलत मिळाली आणि तिने 1350 दिले तर साडीची मूळ किंमत किती. थोडासा क्वेश्चन काय होतो वेगळा आल्या. याच्यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग मी तुम्हाला सांगतो एकदम सोपं पद्धतीने सॉल्व्ह करायचं. कोणतेही फॉर्म्युला वापरायची गरज नाही आपल्याला. जर आता काय म्हणतो 10% सवलत मिळालेली आहे बरोबर. तुम्हाला काय विचारलं की मूळ किंमत किती होती साडीची. मग मी काय म्हणतो हे सध्या साईडलाच ठेवू आपण की मूळ किंमत काय आहे आता सध्या किंमत काय. आपण 10% पुढे. जर साडी 100ला असेल, जर साडी 100ला असेल 10% सवलत दिलेली आहे तर ती साडी कितीला भेटली आपल्याला. मग 10% सवलत म्हणजे 10 रुपये कमी भेटले आपल्याला. सवलत देते ना डिस्काउंट दिलेला 10% म्हणजे 10 रुपये कमी भेटणार आपल्याला. सो साडीची किंमत झाली 90 रुपये. मी असं म्हणू की 100 रुपये साडीची किंमत असेल तर 10% सवलत म्हणजे 10 रुपये कमी 90 रुपयासाठी भेटेल आपल्याला ती. आता हेच कोणासाठी घ्यायचं आपल्याला की आपल्या किमतीसाठी घ्यायचं. आता म्हटलं की मूळ किंमत आपल्याला माहित नाही. इथं मूळ किंमत किती होती 100 रुपये होती. आपण म्हणले 100 रुपये साडीची 10% 90 रुपयाला भेटलेली. इथं मूळ किंमत माहित नाही पण साडी भेटली की तिला माहिती आपल्याला. आपण किती भेटलेली ती 1350ला. सो आपण म्हणत की 100 रुपयाला साडी होती जी आपल्याला माहित नाही पण भेटली की तिला ती सवलत देऊन 1350 रुपयाला. प्रत्येक वेळेस एक्स वरती येईल असं नाही. जी किंमत नाही विचारली त्या ठिकाणी एक्स लायचं. समजते का बघा. हा एकदा समजून घेतलं की तुम्हाला बाकीची गोष्ट समजायची गरज नाही. 10% सवलत म्हणजे 100 रुपये साडी आपण पकडूयात त्या 10% सवलत 90 रुपयाला भेटली आपल्याला. सेम साडीची मूळ किंमत आपल्याला माहित नाही. ती मूळ किंमती साडी जी आहे ती आपल्याला सवलत देऊन कितीला भेटलेले 1350ला भेटलेले. म्हणून आपण म्हणलो एक्स वर 1350 रुपयाला भेटलेले. आता हे सोडून हा एक्स कुठे बघा छेदामध्ये आपण काय करूयात एक्सला ना त्या साईडला घेऊन जाऊयात म्हणजे तो अंशामध्ये जाईल. छेदामध्ये किंमत नाही काढायची अंशामध्ये घेऊन जायचं. सो एक्स वरती जाईल 90 कडे आणि मग काय होईल आपण 90ला पण इकडे घेऊन येऊ आणि 100ला पण इकडे. सो कसं होईल बघा एक्स वरती गेले 1350 आहे तशी इतर राहील. 100 छेदामध्ये इकडे जाऊन काय होईल 1350ला गुणाकार होईल त्यांचा आणि त्याच्या खाली काय होईल 90 अंशामध्ये तिकडे आल्यानंतर काय होतील ते छेदामध्ये जातील 90. ठीक आहे. आपण 90 तिकडे नेले 100 वरती नेले आणि हा इथेच ठेवलेले एक्स वरती घेऊन गेले कारण काय एक्स आपल्याला कुठं पाहिजे अंशामध्ये. सोडा 1010 जाईल. त्यानंतर 9ने भाग होती तिथं 9 एके 9 9 एके 9 इथे राहिले बघा 4 राहिले 9 5 45 आणि 9 0 0 आणि आपला फक्त राहिला तर 150 गुणुले हे 10 राहतील म्हणजे आपलं उत्तर येईल 1500. म्हणजे साडीची मूळ किंमत होती 1500 त्यानंतर 10% डिस्काउंट दिला ते आपल्याला भेटली की त्याला 1350ला. तुम्हाला फक्त काय समजून घ्यायचंय तुम्हाला फक्त समजून घ्यायचं की हा पार्ट हवाला पार्ट. अजून एक उदाहरण बघूयात आपण. मूळ किंमतीचं उदाहरण आहे. एका बॅगवर 20% सवलत मिळाल्यानंतर ती 1600 मध्ये मिळाली तर बॅगची मूळ किंमत काय. तुम्हाला समजलं असेल तर एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ पॉज करून आणि नंतर तुम्ही परत ते चेक करू शकता. बघा याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे जर 100 रुपयाची ती जर बॅग असती तर 20% सवलत देऊन कितीला मिळायला पाहिजे आपल्याला ती 80 रुपयाला मिळायला पाहिजे है ना. 100 रुपयावर 20 रुपये कमी भेटतात ना. सो 80 रुपये झाले. 100ची बॅग 80 रुपयाला मिळायला पाहिजे आणि तेच आपण म्हणणार आहे ती बॅग ओरिजिनल मध्ये आपल्याला 1600ला मिळालेली आहे पण मूळ किंमत माहित नाही आपल्याला. म्हणजे 1 रुपयाची बॅग आपल्याला कितीला भेटलेली आहे 1600ला भेटलेली आहे. आणि आपण सोडवणार सेम पद्धतीने एक्स वरती घेऊन जाऊयात आणि हे दोन्ही पण काय करायचे ह्यासाठी घेऊन यायचं. सो काय होईल बघा एक्स जातील इकडे वरती 1600 अंशामध्येच राहतील 100 आपल्याला घेऊन जायचं 1600 कडे गुणुले 100 होईल छेद 80 कुठे जातील खाली जातील. सो 80 झाले खाली बरोबर. सो करा 0 गट 1 1 0 जाईल आपला. त्यानंतर 8 ने इथं भाग जातो 8 1 8 8 2 16 8 0 0 8 0 0. सो आपल्याला काय भेटेल एक्स बरोबर भेटतील 200 गुणिले 10
फक्त 200 वर काय होईल, 1 शून्य वाढेल 10,000. सो मूळ किंमत जी असेल बॅगची ती असणार आहे 2,000 रुपये. 20% सवलतीने आपल्याला भेटणार आहे ती 1,600 रुपये. अगेन हाच पार्ट इम्पॉर्टंट आहे. हा पार्ट समजला की पुढचं सगळं कॅल्क्युलेशन सोपं जातं. कोणताही फॉर्म्युला पाठ करायची आपल्याला गरज नाही. उदाहरण नंबर 16 घेऊयात आपण. मूळ किंमतच काढायची आपल्याला. सेम पद्धतीचे एक्झाम्पल आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत उदाहरण घेऊयात आपण. सो बघ, एका टीव्हीवर 25% सवलत मिळाल्यानंतर तो 30,000 मध्ये मिळतो, तर मूळ किंमत किती होती? मग मी असं म्हणू शकतो की 100 रुपयावर जर टीव्ही असता, तो तशी 100 नसते पण मानायचं, पण 100 रुपयाचा टीव्ही असता, 25% सवलत दिली म्हणजे 25 रुपये कमी झाले. 100 रुपये कितीला भेटेल आपल्याला? तो 75 ला भेटेल. तर 1 रुपये त्याची मूळ किंमत असेल, तो कितीला भेटलेला आहे? 30,000 ला भेटलेला आहे. सुरुवाती लिहिली आपण 30,000. 100 वर 25% सवलत देऊन 75 ला भेटतो, तर मूळ किंमत एक्स असताना तो कितीला भेटलेला आहे? 30,000 ला भेटलेला आहे. सोडो, एक्स वरती घेऊन जायचं आपण म्हणणार आहे एक्स इकडे आले वरती अंशामध्ये 75. आता 30,000 जे आहे 30,000 त्याला गुणले परत 100 होतील आणि त्याच्या काय होईल? 75 खाली. बरं, 100 30,000 गुणले 100 75 खाली अंशामध्ये जातील. एक्स कडे गेलेला वरती गेलेले. किती मागत यायचे इथं? 25 मागत जातो. 25 त्रिक 75, 25 चो 100. 3 भाग जाईल. 3 एके 3, 3 एके 3 आणि वरची किती शून्य? 4 शून्य. 1 2 3 आणि मग आपल्याकडे राहिले तर फक्त एक्स बरोबर 10,000 गुणिले 4 काय उत्तर येईल? 40,000. 4 शून्य शून्य सगळे शून्य होतील आणि 4 एके 4 शेवट होतील. सो एक्स बरोबर भेटले आपल्याला 40,000. सो म्हणजे काय, मूळ किंमत 40,000 होती, 25% सवलत दिली आणि आपल्याला भेटली किती ती वस्तू? ती टीव्ही 30,000 रुपये. खूपच पाहिजे. पुढचं आहे सेम टाईप आहे. पुस्तक यावेळी एका पुस्तकावर 10% सवलत मिळाली, त्याची किंमत 450 झाली, तर मूळ किंमत शोधा. 100 रुपयेचं पुस्तक असेल तर 10% सवलत मिळून आपल्याला भेटणार आहे 90 रुपयाला. जर 1 रुपये त्याची मूळ किंमत असेल तर आपल्याला कितीला भेटलेली आहे? ती 450. 450 तुम्ही तर डायरेक्ट सिम्प्लिफाय करू शकता. 0 0 याचे पण जाता. 9 एके 9, 9 5 45 होतील आणि हा एक जाऊन इथं गुणाकार होईल. एक्स गुणवले 1 एक्स होईल आणि 100 गुणवले 5 किती होतील? 500 रुपये. सो आपण म्हणू शकतो की ती जी पुस्तक आहे ती कितीला होतं? 500 रुपयाला होतं आणि 10% सवलत दिली आपल्याला कितीला भेटत? 450 रुपयाला. ह्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल आहे आपल्याला की उदाहरण क्रमांक 18. एका फ्रीजवर 12% सवलत मिळाली आणि किंमत 26,400 रुपये झाली, तर त्या फ्रीजची मूळ किंमत किती होती? आता पण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काय करणार आहे आपण? 100 रुपयावर जर 100 रुपयाला जर तो फ्रीज असता तर 12% सवलत म्हणजे 12 रुपये कमी भेटले असते आपल्याला तो फ्रीज भेटला असता 88 रुपयाला. 12 कमी केले आपण. आणि जर तो 1 रुपयाला असता, जे आपल्याला काढायचं आहे मूळ किंमत, तो फ्रीजची किंमत 1 रुपये आहे मूळ किंमत, तर तिची किती झालेली आहे? 26,400 झालेली आहे. बरोबर ना? तर मूळ किंमत शोधतो आपण. आता चेक करा, सॉल्व्ह कसं करायचं. सो एक्स इथल्या इथं सॉल्व्ह करू शकतो आपण, ठीक आहे ना. पण तुम्हाला समजण्यासाठी मी आपण घेऊया की एक्स बरोबर 100 काय होतील? हा एक्स झाला अंशामध्ये जाईल बरोबर चिन्हाच्या आपल्याकडे गेल्यानंतर, आणि हा 100 इकडे वरती जाईल आणि हा 88 खाली जाईल. सो 26,400 आणि यासोबत 100 ने गुणायला लागेल आपल्याला आणि छेद किती होईल याच्या खाली? 88. तुम्हाला दिसतंय त्या 11 भाग जाईल. 11 गोष्ट माहितीच असेल, 4 आणि 2 6, 6 6 डिफरन्स झिरोच येतो. 11 8 88, 11 2 22, 4 आता 11 चौक 44, 0 0 आणि 8 ते पण याला बघा जाईल. 8 1 8, 8 त्रिक 24 आणि 8 0 0 2 0. सो काय भेटलं आपल्याला? 300 गुणिले 100 आपण म्हणणार आहे 30,000. बरोबर ना? सो आपण असं म्हणू शकतो की फ्रीजची मूळ किंमत जी होती ती आहे 30,000 रुपये आणि आपल्याला 12% सवलत भेटून ती झालेली आहे
26,400 रुपये. अशा पद्धतीनं आपले 18 उदाहरणं जे प्रॅक्टिकल बेस जे एक्झाम मध्ये आलेले आहेत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतात आपल्याला, ती पूर्ण झालेली आहेत. याच्यानंतर काही अजून लेक्चर आपण कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण याच्यापेक्षाही खूप जे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहेत, जे थोडी जास्त हाय लेवलचे भेटतात आपल्याला, तर ते पण आपण इझी मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. खूपच सोप्या पद्धतीने, कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज लागणार नाही. फॉर्म्युले वापरून मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही, तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं. आणि तेच आपण प्रयत्न करणार की जास्तीत जास्त लॉजिकली आपण सॉल्व्ह करणार सर्व एक्झाम्पल्स.